सन 1930 मध्ये सोलापूर शहराने 4 दिवस स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली होती, जिथे लोकांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देत स्वराज्याची झलक दाखवली होती. श्री शंकरराव जाधव, श्री मल्हारप्पा धनशेट्टी, श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन साहला तसेच विशेषतः सोलापूरची ओळख ही जगाच्या पाठीवरती 4 हुतात्म्यांचं शहर अशी ही ओळख. परंतु आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेजी यांच्या तोंडून एका हुतात्म्याचं नाव विसरण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे. कुर्बान हुसेन हे असं हुतात्म्याचं ते नाव आहे आणि कुर्बान हुसेनांबद्दल मी अधिकचं बोलणं या ठिकाणी उचित राहणार नाही. ज्या याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही, पण नाव राहणं जे मला शक्य होतं, जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली. आज आपण आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत. या पवित्र दिवशी सर्वप्रथम मी भारत मातेच्या चरणी वंदन करतो. तसेच या ऐतिहासिक प्रसंगी आज येथे ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले सर्व स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. अनेक थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी खूप मोठा लढा दिला आहे. तर अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. अशा सर्व महान क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी यांना या प्रसंगी नम्रपूर्वक अभिवादन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्याचा लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. सन 1930 मध्ये सोलापूर शहराने 4 दिवस स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली होती, जिथे लोकांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देत स्वराज्याची झलक दाखवली होती. श्री शंकरराव जाधव, श्री मल्हारप्पा धनशेट्टी, श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन साहला तसेच अनेक ज्ञात अज्ञात शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून हा इतिहास आजही सर्वांसाठी प्रेरणादायक असा आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज, आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे. जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात घर घर तिरंगा ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवली जात आहे. यातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठीचे कार्य केले जात आहे. सैनिक जे सोलापूरचे त्या हुतात्म्यांचा उल्लेख करताना एका हुतात्म्याचं नाव, कुर्बान हुसेनचं नाव आपल्याकडे राहून गेलं. काय कारण होतं, काय सांगा त्याचं? मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही, पण नाव राहणं हे चुकीचं आहे. या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे. या जिल्ह्याच्या अनुषंगाने मी जे मला शक्य होतं, जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली. पण ती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे, संवेदना त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या आहे. मुख्यमंत्री रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, नेमके काय सोलापुरात कार्यक्रम होणार आहेत, काय सांगा? सोलापुरात माननीय विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातनं जो हाऊसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हाऊसिंग प्रकल्पाचा घर प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत. त्याच्याविषयी काही वेगळे खूप कार्यक्रम नाही आहेत. तिथून पुढे ते कोल्हापूरच्या हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला जाणार.